आजचे अभिवचन स्तोत्र संहिता 121 आणि त्याचं पहिलं वचन. त्या ठिकाणी येण्याप्रमाणे म्हटलं, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्तोत्र 121 हे एक आरोहण स्तोत्र आहे. येरुशलेममधल्या मंदिराकडे जात असताना गायलं जाणारं हे स्तोत्र. मंदिराकडे पाहत पाहत त्या ठिकाणी हे स्तोत्र त्या ठिकाणी गायलं जायचं. आज ह्या वचनाच्या द्वारे मी माझ्या जीवनातले काही गोष्टी मी तुमच्यासमोर उलगडण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. अनेक वेळेस आम्ही आमच्या दृष्टिकोनातून विचार करतो की मी देवाकडे पाहत आहे, मी देवाची सेवा करत आहे, मी देवाच्या सेवेमध्ये आहे, माझ्या आत्मिक जीवनामध्ये मी देवाला कधी सोडत नाही आणि देवाच्या वचनाशी, देवाच्या असणाऱ्या सानिध्याशी मी पूर्णपणे विश्वासू राहून देवाचं गौरव कसं करता येईल ह्याच्याकडे मी बारकाईने लक्ष केंद्रित करत आहे. आणि अनेक वेळेस ह्या सर्व गोष्टी करत असताना आमच्या मनामध्ये नानाविध प्रकारचे विचार त्या ठिकाणी असतात, नानाविध प्रकारचे काही प्रश्न आमच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी असतात. अनेक प्रश्नांपैकी कदाचित एक प्रश्न आमच्या जीवनामध्ये हा कॉमन असतो आणि तो म्हणजे मला सहाय्य कुठून येईल, मला मदत कशी मिळेल किंवा मला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मला त्या ठिकाणी सहकार्य केलं जाईल. वेगवेगळ्या अँगलने किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न नेहमी आमच्या जीवनामध्ये आम्हाला समोर येत राहतो. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये हा प्रश्न आमच्या समोर एका मोठ्या भिंतीप्रमाणे कदाचित उभा राहत असेल. पण आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो कदाचित ही तुम्ही कधीच ऐकलेली नसेल. बारामतीमध्ये मी राहत असताना माझ्या जीवनामध्ये काही असे प्रसंग आले की ज्या प्रसंगाला मला एकट्याला सामोरं जावं लागलं. ज्यावेळेस माझी आई, तिचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर वडील कामाच्या निमित्तानं वाई मिशन हॉस्पिटल ह्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी मात्र बारामतीच्या घरामध्ये मी एकटा राहत राहिलो. आणि एकटा राहत असताना सेवा होत होती. काही कारणास्तव मला या सेवेचा राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामा दिल्यानंतर जवळजवळ 9 ते 11 महिने माझ्याकडे कुठल्याच प्रकारची अशी ऑफिशियल सेवा मला त्या ठिकाणी नव्हती. आणि कोणाच्या तरी मदतीने, कोणाच्या तरी सहवासाने मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गरजेप्रमाणे मी त्या ठिकाणी सेवा करू लागलो. मला माझ्याकडची असणारी जी आर्थिक परिस्थिती आहे, ही आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण होऊ लागली. वडील लांब असताना वडील काही रक्कम मला त्या ठिकाणी पाठवत असत. त्या रकमेमध्ये मी माझ्या जेवणाचे किंवा माझ्या असणाऱ्या प्रपंचाच्या गोष्टी मी त्या ठिकाणी करत असत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना एक प्रश्न सतत आणि सतत माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी समोर येत होता आणि तो म्हणजे की प्रभू, अशा प्रकारच्या सेवेसाठी मी तुझ्या हाकेला ओ दिली नाही. प्रभू, मला अशा प्रकारची सेवा नाही करायची, मला अशा कठीणतेमध्ये जाऊन सेवा नाही करायची. पण मी हे विसरलो की प्रभू मला त्या असणाऱ्या प्रोसेसमधून नेत आहे की यदाकदाचित येणाऱ्या दिवसामध्ये जी सेवा तो माझ्याकडून करू इच्छितो त्या सेवेकडे तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. हे मला समजायला बराचसा कालावधी त्या ठिकाणी लागला. त्या घरामध्ये मी राहत होतो. त्या घरामध्ये सर्व गोष्टी होत्या, पण खाण्यासाठी मुबलक प्रकारच्या गोष्टी नव्हत्या. अनेक वेळेस मी स्वतःला त्या घरामध्ये कोंडून घेत असायचो. अनेक वेळेस मी एकटाच त्या घरामध्ये राहायचो. ज्या ठिकाणी मला जेवण करायचं असायचं त्या ठिकाणी खिशामध्ये पैसे नसल्यामुळं किंवा त्यांना पैसे न देता आल्यामुळं मला अनेक वेळेस मी त्या ठिकाणी जेवण करण्याचं मी नाकारायचो. आणि असं करत असताना 2-2 दिवस, 3-3 दिवस, आठवडा
मी त्या ठिकाणी उपाशी राहत राहिलो. मी कोणाशी बोलेना. माझं जीवन जे आहे ते एका एकलकोंड्याप्रमाणे त्या ठिकाणी झालं. आणि तरीही या अशा परिस्थितीमध्ये मी विचार करायचो की प्रभू, तू मला मदत का नाही करत? तू माझी परिस्थिती का बदलत नाही? तू माझा सहाय्य करता का होत नाही? आणि असं असताना एक वेळ माझ्या जीवनामध्ये अशी आली की मला जवळजवळ 15 दिवस मला उपाशी राहावं लागलं. मला कुठल्याही प्रकारचं अन्न तिथं सेवन करता आलं नाही. हे अनेकांना कदाचित माहीत नसेल. आणि 15 दिवस ह्या बारामतीच्या घरामध्ये मी राहत असताना मी खूप भुकेनं कावरा-बावरा झालो. मी खूप रेस्टलेस झालो. मला काहीतरी आता खायला पाहिजे ह्या उद्देशाने मी घरामध्ये काहीतरी शोधत राहिलो, तळमळत राहिलो. किती दिवस पाणी पिऊ, किती दिवस मी थोडंसं काहीतरी खाऊ, अशा मानसिकतेमध्ये मी एकटाच स्वतःला त्या ठिकाणी माझ्या मानसिकतेशी, माझ्या विचारांशी मी त्या ठिकाणी लढत होतो. एक द्वंद्व युद्ध माझ्या मनामध्ये माझ्याशीच माझं युद्ध त्या ठिकाणी चालू होतं. आणि असं असताना त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, माझी परिस्थिती ही चित्रविचित्र परिस्थिती पाहिल्यानंतर मी प्रभूला म्हटलं की प्रभू, नाही, मला अशा परिस्थितीमध्ये मला राहायचं नाही. आणि माझ्या जीवनामध्ये मी कधी न घेणारा निर्णय मी त्या दिवशी त्या बारामतीच्या घरामध्ये मी घेतला. आणि मी ठरवलं की प्रभू, मला आता माझं जीवन संपवायचं. कारण जी परिस्थिती माझ्यावर आहे, जो प्रसंग माझ्यावर आहे, मी एकटा पडलो. माझ्या संगती कोणी नाही. माझे वडील माझ्यापासून दूर आहेत. आईचं निधन झालेलं आहे. माझे प्रियजन मला विचारायला त्या ठिकाणी कोणी नाही. आणि असं असताना एक महत्त्वाची गोष्ट माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होऊ लागले. मी निर्णय घेतला की नाही, आज माझं जे जीवन आहे हे संपवायचं. एक सेवक असताना सुद्धा आत्महत्या हे पाप आहे हे कळत असताना सुद्धा मी त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला. आणि त्या प्रोसेसमधून जाण्याच्या अगोदर माहीत नाही, मी एक गोष्ट केली. माझं पवित्र शास्त्र मी घेतलं आणि मी केवळ प्रभूला हे म्हटलं की प्रभू, जीवन संपवण्याच्या अगोदर तुझ्याशी मला बोलणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मी पवित्र शास्त्र घेतलं आणि पवित्र शास्त्र उघडून कुठल्या वचनांकडे किंवा कुठल्या अध्यायाकडे लक्ष केंद्रित करायचं त्याच्याकडे माझं लक्ष जाऊ लागलं. आणि प्रेषितांची कृत्य 1 अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 4थ्या वचनाकडे माझं लक्ष केंद्रित झालं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आणि हे वचन वाचत असताना देवाच्या आत्म्याने माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतला. मी विचार करू लागलो की प्रभू, का तुम्हाला असं सांगत आहेस की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्यानं देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय क्षणात त्या ठिकाणी गळून पडला. प्रभूला मी माझं पुन्हा एकदा समर्पण त्या ठिकाणी केलं. प्रभूला मी पुन्हा एक वार मी रडत म्हणून लागलो की प्रभू, तू माझा सहाय्य करताय. प्रभू, तू माझ्या संगती राहणारा माझा देव आहे. तू मला सोडलं नाहीस, तू मला टाकलं नाहीस. अशा एक कठीण प्रसंगामध्ये तुझ्या शब्दांच्या द्वारे तू रोज आणि रोज मला बोललास. याही क्षणामध्ये तू माझ्या संगती बोललास. प्रियांनो, लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे, शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की ज्यावेळेस आमच्या जीवनातील अतिशय कठीण अशा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही उभे असताना सुद्धा ऐनवेळी सहाय्य पाठवणारा जर कोण असेल तर तो आमचा प्रभू आहे. कारण तो असा देव नाही की ज्याला आमच्याविषयी कुठल्या प्रकारची माहिती नाही. तो सर्व प्रकारे पारखला गेला.
तरी तो निष्पाप राहिला. आमच्या परिस्थितीविषयीची असणारी यथायोग्य सहानुभूती ह्या जगामध्ये जर कोणाला असेल तर ती केवळ आणि केवळ आमच्या प्रभूला आहे. आणि म्हणून आम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे, तो आमची परीक्षा आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे कधीच पाहत नाही. आणि म्हणून तो आमचा सहाय्यकर्ता आहे. ज्याप्रमाणे हे मंदिराकडे जाणारे लोक मोठ्या विश्वासाने त्या ठिकाणी म्हणू लागले, परमेश्वर आमचा सहाय्यकर्ता आहे. आम्ही आमची दृष्टी पर्वताकडे लावतो, आम्हाला सहाय्य कुठून येईल. आणि पुढे तेच म्हणतात, आकाश आणि पृथ्वी यांचा जो निर्माण करता आहे तो आमचा सहाय्यकर्ता आहे. प्रियांनो, आम्ही हा विश्वास आजही बाळगला पाहिजे. हा विश्वास आम्ही आजही आमच्या रोजच्या जीवनामध्ये कॅरी केला पाहिजे की तोच आमचा सहाय्यकर्ता आहे. आमच्या कठीणतेमध्ये आमचा गड, आमचा दुर्ग जर कोण आहे तर तो केवळ प्रभू आहे. तो आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आमची परीक्षा कधीच पाहत नाही. ऐनवेळी सहाय्य मिळावं म्हणून तो आमच्या संगती उभा राहतो, कारण तो आमचा इम्मॅन्युएल देव आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या छोट्याशा असणाऱ्या डिवोशनच्या द्वारे आपलं रोजचं असणारं दैनंदिन जीवन हे प्रभूला समर्पित करा. देवाचं वचन रोज वाचा, त्याचे शब्द रोज आणि रोज ऐका. जगाबरोबर बोलण्याच्या अगोदर, जगाला आपले शब्द ऐकवण्याच्या अगोदर देवाचे शब्द पहिल्यानं ऐका आणि आमच्या जीवनातली स्थित्यंतरांचा अनुभव घ्या, कारण देव आजही आमचं जीवन परिवर्तन करण्याची क्षमता केवळ त्याच्यामध्येच आहे. देव या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.